नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी एक खुशखबर घेऊन आलोय. विद्यार्थी मैत्रिणींनो, आज जर आपण बघितलं तर अशी एक न्यूज, अशी एक ऍड या ठिकाणी येणार आहे लवकरच. ज्या ऍड मध्ये आपल्याला जर आपलं पदवीचं शिक्षण पूर्ण झालेलं असेल, कोणत्याही शाखेतील पदवी तुमची असेल, तरी पण तुम्ही या गोष्टींसाठी, या सरकारी नोकरीसाठी इलिजिबल असू शकता. नेमकी ही नोकरी कोणती आहे, पगार किती असतो आणि नेमक्या अजून कोणत्या कोणत्या गोष्टी यामध्ये मिळतात, या सगळ्या गोष्टी आपण मित्रांनो समजून घेणार आहोत. परीक्षा काय असते काय नाही हे समजण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा. तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. बघा, साधारण जर मी म्हटलं, समजा जी लोक म्हणतात की वेळ नाही, अशा म्हणणाऱ्या प्रत्येक महिलेनी हा व्हिडिओ आवर्जून बघितला पाहिजे. घर सांभाळून आपण घर सांभाळून सुद्धा आपण कशा पद्धतीने स्पर्धा परीक्षेची परफेक्ट तयारी करू शकतो, जर प्रॉपर नियोजन असेल तर या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत. थोडक्यात जर मी म्हटलं, समजा नेमकी सुवर्ण संधी आहे म्हणजे नेमकं काय आहे, चला तर जाणून घेऊ कोणत्या कोणत्या पद्धतीच्या संधी आहेत. सगळ्यात पहिल्यांदा पद आहे बघा, अंगणवाडी मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका. फक्त आणि फक्त महिलांसाठी राखीव असणारं पद. वेतन श्रेणी साधारण 35,400 ते 1,12,400. म्हणजे साधारण जर आपण काउंट केलं, एका ग्रेड पे नुसार जर आपण म्हटलं, कॅल्क्युलेट करून ओव्हरऑल सगळं जर म्हटलं तर 45 ते 55,000च्या मध्ये ही सॅलरी साधारण यायला पाहिजे. किमान पात्रता, कोणत्याही मान्यता प्राप्त शाखेची पदवी. हे सगळ्यात महत्वाचं. तुम्हाला फक्त तुमची पदवी पर्यंतचं शिक्षण कंप्लीट करणं कंपल्सरी आहे. त्यामध्ये काही जणांचे मग प्रश्न म्हणतील की सर, ओपन युनिव्हर्सिटी मधनं, YCM मधनं कंप्लीट केलं ग्रॅज्युएशन चालेल का? हो चालेल. तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असलं पाहिजे, ही बेसिक अट या ठिकाणी आहे. यानंतर जर आपण बघितलं, मग जर मी म्हणलं समजा पदाची व्याप्ती आणि कार्यक्षेत्र कोणतं कोणतं असतं, मग साधारण जर पद आपण बघितलं तर सगळ्यात पहिल्यांदा खात्याअंतर्गत भरती, त्यानंतर जिल्हा परिषद, यानंतर आदिवासी विकास विभाग आणि ग्रामीण विकास विभाग. या सगळ्यांच्या पद्धतीने जर आपण बघितलं तर मुख्य सेविका म्हणजे पर्यवेक्षिका जी आहे ती निवडली जाते. एक पर्यवेक्षिका जी असते साधारण 24 ते 25 अंगणवाड्यांचे नियंत्रण जी आहे ती करते पर्यवेक्षिका. मग आता याच्यामध्ये जर मी म्हणलं समजा, तर ह्या वेगवेगळ्या विभागा अंतर्गत, मग जसं की म्हणलं महिला व बाल कल्याण असेल, जिल्हा परिषद असेल, यानंतर जर मी म्हणलं समजा अशा वेगवेगळ्या खात्याअंतर्गत असेल, अशा 4 वेगवेगळ्या प्रकारच्या भरती होतात. या 4 प्रकारच्या वेगवेगळ्या जाहिराती येतात. ठीक आहे. तर सध्या जर मी म्हटलं समजा, तर एकदम ट्रेंडिंगला येणारी, लवकरच येणारी जी आहे ती जिल्हा परिषदच्या माध्यमातून मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका किंवा अंगणवाडी सेविका ज्याला म्हणतो आपण, अंगणवाडी मुख्य सेविका ज्याला म्हणतो आपण, ते पद जे आहे ते या ठिकाणी त्याची जाहिरात येण्याचे चान्सेस मॅक्झिमम आहेत. जर मी म्हणलं समजा शैक्षणिक आणि तांत्रिक पात्रता, नेमकं टेक्निकली काय काय असलं पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा शैक्षणिक पात्रता, कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी, BA असेल, BCom असेल, BSc असेल, ऍग्री किंवा इंजिनिअरिंग सुद्धा याच्यामध्ये आहे. सोबत YCM मध्ये जे मी म्हटलं होतं, YCM ची सुद्धा डिग्री जी आहे ती यामध्ये चालते. तांत्रिक पात्रता, मग बऱ्याच जणींचा प्रश्न असतो की सर MSCIT कंपल्सरी असतं का? तो हो, MSCIT प्रमाणपत्र हे तुम्हाला आवश्यक असणार आहे. सोबतच सध्या प्रमाणपत्र जर नसेल तर काय करायचं? सर MSCITचं जर कंप्लीट केलेलं नसेल MSCIT, तर मला फॉर्म भरता येणार नाही का? भरता येईल. तुम्हाला तो फॉर्म भरल्यानंतर, सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला काही वेळ जो आहे तो दिला जाईल तुम्हाला ते सर्टिफिकेट सबमिट करण्यासाठी. तो या पद्धतीने आहे. यानंतर जर मी म्हटलं समजा वयोमर्यादा काय काय असते, आणि हो, इथे आपल्याला तुमचं ओरिजिनल असलेलं वय टाकावं लागतं. इथं खोटं वय चालत नाही. ठीक आहे. सो खुला प्रवर्ग, ओपन कॅटेगरी नुसार जर मी म्हटलं, साधारण किमान वय 21 वर्ष कमीत कमी असलं पाहिजे आणि मॅक्झिमम एज हे 38 वर्षापर्यंत असलं पाहिजे. या वयाच्या बाबतीत काही जाहिरातींमध्ये काही ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे फरक बघायला भेटतात. पण मी म्हणाल जिल्हा परिषदेच्या हिशोबाने जर मी म्हटलं तर ह्या पद्धतीने सध्या आहे. जाहिरात आल्यानंतर अजून जास्त क्लिअर होईल. ठीक आहे. चला पुढे, राखीव प्रवर्ग, रिझर्व कॅटेगरी जे आहे याच्यामध्ये जर आपण बघितलं, साधारण रिझर्व मध्ये किमान 21 आणि कमाल वय हे 43 वर्षापर्यंत आहे. जर महिला उमेदवारांसाठी वयोमध्ये मर्यादेत शासनाची विशेष सवलत जी आहे ती लागू आहे. आता पुढे गेलो, परीक्षा पद्धतीतील महत्वाचा बदल. जर मी म्हटलं समजा, पूर्वीची परीक्षा पद्धती TCS द्वारे ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती.
आता यावर्षी या वेळेची जी काही जाहिरात मी स्पेसिफिक फोकस्ड जिल्हा परिषद बाबतीत बोलतोय आणि म्हणून या ठिकाणी एमपीएससीच्या माध्यमातून होण्याचे चान्सेस जे आहेत ते जास्त बनतात. म्हणून आत्ताची परीक्षा ही सरळ सेवेकडे म्हणजे एमपीएससीच्या सरळ सेवेकडे गेलेली आहे. त्यामुळं ही पद्धती त्या ठिकाणी असणार आहे. परीक्षेचा दर्जा अधिक पारदर्शक. जर मी म्हटलं इकडे ऑनलाईन पद्धतीची होती, सिलेबस थोडासा वेगळा करावा लागायचा. या माध्यमातून जर एमपीएससीची तयारी करणारे कुणी असाल तर अशा लोकांसाठी हे फायदेशीर आहे. सोबत सोबत आयोगाचा जो पॅटर्न आहे त्यानुसार एक चांगली पारदर्शकता उच्च प्रतीची असेल. सोबत अभ्यासाची पातळी एक डेप्थ जी म्हणतो आपण ती बऱ्यापैकी जास्त असेल एमपीएससीची असल्यामुळे. सोबत लेखी परीक्षा असेल एमपीएससी द्वारे वस्तुनिष्ठ पर्यायी म्हणजे एमसीक्यू टाईप मध्ये गुणवत्ता यादी आणि शेवटी थेट नियुक्ती कागदपत्र पडताळणी झाल्यानंतर फायनल सिलेक्शन त्या फॉर्मॅटमध्ये बऱ्यापैकी आपल्याला दिसेल. तर मी म्हणलं समजा कोणतीही इंटरव्ह्यू नाहीये, कोणताही स्किल टेस्ट नाहीये आणि यासोबत निगेटिव्ह मार्किंग सुद्धा साधारण जर बघितली निगेटिव्ह मार्किंग मात्र काय होऊ शकते याच्यासाठी लागू असणार असे आहे. ठीक आहे. सो ओव्हरऑल जर मी म्हणलं समजा निगेटिव्ह असतं, इंटरव्ह्यू नाहीये, स्किल टेस्ट नाहीये, टायपिंग टेस्ट नाहीये, त्यामुळं फायदा याच्यामध्ये खूप चांगला आहे. यामध्ये विशेष करून काय काय विचारलं जातात, तांत्रिक अभ्यासक्रम नेमका काय असतो. एक ICDS म्हणून आहे ज्यामध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजना, इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस. ठीक आहे. हा एकच महत्वाचा विषय याच्यात विशेष. पोषण अभियान, माता आणि बालकांचे आरोग्य तसेच पोषण आहार योजना याबद्दल आणि संगणक ज्ञान कम्प्युटर नॉलेज AI आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शासकीय कामकाजासाठी आवश्यक असणारे IT चे कौशल्य एवढे तुमच्याकडे असेल तर मग बिनधास्त तुम्ही यामध्ये ह्या 3 घटकांचा प्रॉपर अभ्यास करून या 3 तांत्रिक घटकांच्या बाबतीत यांच्यावरतीच अंतिम निकाल हा जो आहे तो आपला अवलंबून आहे. ओके. सो ह्या पद्धतीने जर मी म्हटलं समजा तर एवढा सिलेबस आणि एवढ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी आहेत. तर मग जाहिरात कधी येणार? लवकरच याची जाहिरात येऊ शकते. जून जुलैच्या पुढच्या 2 महिन्यामध्ये याची जाहिरात येऊ शकते. पण जाहिरात आल्यानंतर वेळ हा फार कमी असणार आहे. बघा आत्तापर्यंतच्या इतिहासात जर बघितलं आपण तर आयोगाच्या बाबतीत विशेष सांगायचं असं की आत्तापर्यंत असं कधी झालं नव्हतं की फार राज्यपालांची भेट घ्यावी आणि मग त्यांच्या माध्यमातून स्पीड वाढवावी ह्याबद्दल काही रिक्वेस्ट आतापर्यंत गेल्या नव्हत्या. ज्या अर्थी ह्या वर्षी 2026 मध्ये ज्या पद्धतीने GR पटपट मूव्ह होत आहे, ज्या पद्धतीने एमपीएससी राज्यपालांकडे पण जाते त्यावरनं एक अंदाज हा येतो की थोडंसं लवकर आपल्याला या ठिकाणी ह्या वर्षी एक्झाम्स बघायला भेटतील आणि थोडी ही प्रक्रिया फास्ट असेल. तर अशा केसमध्ये मित्रांनो त्या केसमध्ये 1 महिना किंवा 2च महिन्याचा काळ मिळेल ज्यामधून जाहिरात आल्यानंतर कमी वेळ मिळेल की ज्यानंतर आपल्याला लगेच एक्झाम द्यायची असेल. म्हणून तयारीसाठी जास्त गॅप घेऊ नका. आत्तापासून ह्या एक्झामच्या तयारीला लागून जा आणि जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये जे आहे तर आपल्याला आपण सुद्धा स्वतःला एक सरकारी अधिकारी म्हणून किंवा सरकारी एक नोकरी मिळवणारा एक सरकारी कामकाजामध्ये एक पार्ट बनू शकू अशा पद्धतीचं स्वतःला सिद्ध करण्यासाठी बघा आणि या माध्यमातून सिलेक्शन घ्या. धन्यवाद. यासारख्याच अजून अपडेटसाठी आपल्या चॅनलला नेहमी सबस्क्राईब करून ठेवा आणि चॅनलवरती नेहमी अपडेट जे आहेत ते तुम्हाला यावरती मिळत राहतील. धन्यवाद.